नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया लोकसत्तापासून. काल लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोन या वेब संवादात बोलत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसबाबत परखड मतं व्यक्त केली. त्यांनी असं म्हटलं की गेल्या 70 वर्षात काँग्रेसनं सर्वधर्म समभाव राखत घटनेवर आधारित लोकशाही व्यवस्था निर्माण केली आणि टिकवली सुद्धा. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारची धार्मिक हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी मोदी आणि भाजपला पर्याय देण्याची गरज आहे. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन तसा पर्याय देण्यात आम्ही कमी पडलो तर काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पुढच्या पिढीचे गुन्हेगार ठरू, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. भोंग्यांबाबत काय निर्णय घेणार राज्य सरकार आणि मंत्रिमंडळ, त्याबद्दल काय ठरवणार याबद्दल उत्सुकता होती. काल सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्य सरकारनं अशी भूमिका घेतलेली आहे की ध्वनी निवर्धकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशभरासाठीच लागू असल्याने गरज भासल्यास समान नियमावलीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल आणि याबाबत केंद्रानं काय तो निर्णय घ्यावा अशी त्यांनी भूमिका ठेवलेली आहे. आता एक समान निर्णयाची गरज असल्याचं सुद्धा काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नोंदवलं. त्यांनी असं म्हटलं की मंदिरांमध्ये आरत्या, भजनं, काकड आरती, त्याचबरोबर गणेशोत्सव, नवरात्रीमध्ये ध्वनी निवर्धकांचा वापर केला जातो. त्यामुळे मशिदींवरील भोंग्यांच्या अनुषंगाने निर्णय घेतला तर तो सर्वांना लागू होईल आणि याबाबत सरकारने समान धोरण राबवणं आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलंय. माजी केंद्रीय गृहसचिव डॉक्टर माधव गोडबोले यांचं वयाच्या 85व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील निवासस्थानी निधन झालं. काल त्यांचं निधन झालं. प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच वेगवेगळ्या विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखनासाठी सुद्धा ते प्रसिद्ध होते. राणा दाम्पत्याला दिलासा देण्यासाठी काल उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. त्याबाबतची बातमी आज लोकसत्ताच्या पान 1 वरची एक मुख्य बातमी आहे. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या निवासस्थानी किंवा त्याच्या निवासस्थानाबाहेर धार्मिक श्लोकांचं पठण करण्याची घोषणा करणं हे त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचं पठण करण्याची खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्याची घोषणा सुद्धा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंगच असल्याचं निरीक्षण काल मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आणि त्यांच्या विरोधातील दुसरा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली. पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याप्रकरणी राणा दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व संबंधी भाजपने केंद्राकडे धाव घेतलेली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात दबाव वाढवला असून कथित अराजक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अजय भल्ला यांना पत्र पाठवलेलं आहे. देशातून होणाऱ्या डाळिंब निर्यातीत मोठी घट झाल्याची बातमी आज लोकसत्ताच्या पान 1च्या अँकरची बातमी आहे, जी पुण्यातून दत्ता जाधव यांनी दिलेली आहे. आपण ऑब्झर्व केलंच असेल की गेल्या अनेक दिवसातून आपण लोकसत्ताच्या पान 1ला स्पेशली अँकरच्या पोझिशनला बऱ्याचशा शेतीविषयक, कमोडिटीज विषयकच्या बातम्या बघत असतो. कांद्याविषयी बातमी आपण ह्याच्यामध्ये बघितली होती. आज डाळिंबाविषयी आहे. आज आलेल्या बातमीमध्ये देशातून होणाऱ्या डाळिंब निर्यातीत मोठी घट आली आहे आणि 2020-21 मध्ये देशातून सुमारे 70,000 टन डाळिंबांची निर्यात झाली होती. मात्र 2021-22 मध्ये ती 50,000 टनांच्या आसपास आलेली आहे. यापूर्वी देशातून होणाऱ्या निर्यातीत महाराष्ट्राचा 100% वाटा असायचा. मात्र आता गुजरातमधून सुद्धा निर्यात सुरू आहे. मग त्याचे अजून डिटेल्स सुद्धा त्यांनी या बातमीत दिलेले आहेत की सोलापूर, पुणे, सांगली, अहमदनगर जिल्ह्यातून उत्पादित होणाऱ्या निर्यातक्षम दर्जाच्या डाळिंबांची आखाती देशांना मोठी निर्यात होत होती. गेल्या 2 वर्षांपासून मात्र इंदापूर, सोलापूर, सांगोला, अहमदनगर या भागात चांगला पाऊस होतोय. पण या पावसामुळे डाळिंब बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. खोडकिडीमुळे हजारो हेक्टरवरील बागा नष्ट झाल्या आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यातील डाळिंब पट्ट्यातून होणारी निर्यात ही जवळपास ठप्पच झालेली आहे. सध्या समाजात दुहीचं वातावरण आक्रमकपणे आणि सहेतुक तयार केलं जात आहे आणि अशा अवस्थेतून साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी एक उपक्रम आयोजित केला आहे. त्यात पांढरे कपडे घालून शांततेने अस्वस्थता व्यक्त करण्यात येणार आहे. खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालांच्या दरात सुमारे 60%हून अधिक वाढ झालेली आहे. याचा परिणाम म्हणून केंद्र सरकारकडून रासायनिक खतांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा आकडा आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 2 लाख कोटी रुपयांवर जाणार असल्याची माहिती केंद्रीय खत मंत्रालयाने दिलेली आहे. यामध्ये जी खताची टंचाई देशात सध्या असल्याचं म्हटलं जातं तर ती टंचाई नसल्याचा दावा सुद्धा मंत्रालयाने केलेला आहे. लोकसत्तामध्ये आज शेतीविषयक आणि शेतमालाविषयक बऱ्याच बातम्या आलेल्या आहेत. गुजरातमधील जांभळांचा हंगाम सुरू झाल्याची बातमी सुद्धा आज आलेली आहे. गुजरातमधील जांभळांचा हंगाम सुरू झाला असून किरकोळ बाजारात 1 किलो जांभळाचे दर प्रतवारीनुसार 300 ते 400 रुपये दरम्यान आहेत. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात गुजरातमधील जांभळांची आवक ही मात्र तुरळक प्रमाणावर होत असून पुढच्या आठवड्यात जांभळांची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.
हा होता आजचा लोकसत्ता. यापुढचा पेपर आहे टाइम्स ऑफ इंडिया. जवळपास 2 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालय जे आहे ते काश्मीरमधनं आर्टिकल 370 जेव्हा रद्द करण्यात आलं होतं तर त्याच्या विरुद्ध ज्या याचिका दाखल केल्या गेल्या होत्या तर त्यांची सुनावणी परत सुरू करणार आहे, त्यांची सुनावणी रिझ्यूम करणार आहे. साधारण 2 वर्षांपर्यंत पेंडन्सी जी केसेसची राहिलेली होती, त्याचबरोबर कोविडमुळे जे काही डिस्रप्शन झालं होतं, कोर्ट्स व्हर्च्युअल गेले होते बराच टाईम, या सर्वांमध्ये कलम 370 रद्द करण्याविरोधीच्या ज्या याचिका होत्या तर त्यांच्या सुनावण्या ह्या ऑलमोस्ट ठप्प झाल्या होत्या गेले 2 वर्षांपासून. त्या आता जुलै महिन्यात परत रिझ्यूम करण्यात येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. सुप्रीम कोर्टाने असं सुद्धा म्हटलेलं आहे की जे 5 जजेसचं खंडपीठ तयार करण्यात आलं होतं ह्या सुनावण्यांसाठी तर ते रिकास्ट करण्यात येणार आहे. आज धनंजय महापात्रा यांनी ही बातमी दिली आहे दिल्लीवरून. इलॉन मस्क यांची ट्विटरवर ताबा मिळवण्याची, ट्विटर विकत घेण्याची जी $43 बिलियन डील होती तर ती लवकरच पूर्ण होणार आहे अशा प्रकारची बातमी आज टाइम्स ऑफ इंडियाच्या पान 1 वर आलेली आहे. अर्थात ही बातमी छापली गेल्यानंतर काल रात्री अगदी उशिरा ही डील पूर्ण झाली आणि ट्विटरवर इलॉन मस्क यांनी ताबा मिळवलेला आहे. त्याच्यामुळे आता या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचं पुढं काय होतं हे बघणं औत्सुक्याचं राहणार आहे, चिंतेचं सुद्धा राहणार असल्याचं अनेक एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. देशभरातल्या जवळपास 20 राज्यांमध्ये प्री मॉन्सून रेन डेफिसिट नोंदवण्यात आलेला आहे. म्हणजे साधारण 1 मार्चपासून 25 एप्रिलपर्यंत या पिरियडमध्ये जो काही पाऊस होतो ह्या सर्व राज्यांमध्ये देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी तर तो पाऊस पुरेसा झाला नाही आहे. बऱ्याचशा ठिकाणी पाऊसच झालेला नाही आहे, उष्णता वाढलेली आहे, उष्णतेच्या लाटा येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर हे जे रेन डेफिसिट झालेलं आहे तर त्याच्यामुळे शेतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. स्पेशली जी खरीफ पूर्ण जे सोईंग असतं, खरीफ पूर्ण पेरणी जी असते तर त्याला ह्याच्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आज नेहा मदान यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट टाइम्स ऑफ इंडियासाठी केलाय. शेतीमालाविषयीचीच अजून एक महत्त्वाची बातमी आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये साधारण 1-2 महिन्यांमध्ये जी उष्णता वाढलेली आहे, उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे, उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे, उष्णतेच्या अनेक लाटा आपण बघितलेल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शेतीच्या पिकावर बराच परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा भाज्या स्पेशली बटाटा, टोमॅटो आणि बऱ्याचशा हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत तर त्यांच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. गेल्या 1 आठवड्यात सुमारे 10 ते 20% तब्बल पुण्यात या भाज्यांच्या दरांमध्ये वाढ झाली असल्याचं दिसून आलेलं आहे. जवळपास फक्त 15 दिवसांच्या अंतरात बटाट्याचे दर जे आहेत ते ऑलमोस्ट दुप्पट झाले असल्याचं सुद्धा ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. खूप उन्हाळ्यामुळे, खूप उकाड्यामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे आवक कमी होऊन हे दर वाढले असल्याचं म्हटलं जातंय. उत्तराखंड नंतर आता हिमाचल प्रदेश सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट करण्यासाठी रेडी असल्याचं हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काल म्हटलेलं आहे. त्यामुळे उत्तराखंड नंतर आता हिमाचल प्रदेश हे दुसरं भाजप राज्य बनणार आहे, भाजप शासित राज्य बनणार आहे, जे इलेक्टोरल प्रॉमिस म्हणून युनिफॉर्म सिव्हिल कोड लोकांसमोर ठेवत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काही महिन्यांमध्ये इलेक्शन्स होणार आहेत. आज अखिलेश सिंग यांनी दिल्लीवरून याबद्दलची बातमी दिली आहे. सध्या बंगालच्या अनेक भागांमध्ये स्पेशली दक्षिणेकडच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे, हीट वेव्ह तिथं आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काल एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आणि अनेक लोक हे अनकॉन्शियस झाल्याचं, बेशुद्ध झाल्याचं मोस्टली हीट स्ट्रोकमुळे समोर आलेलं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ह्या भागातलं कोलकाता आणि दक्षिण बंगालमधल्या काही भागातलं तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपासच आहे, कमी झालेलं नाही आहे. आज पृथ्वीजीत मित्रा यांनी कोलकातावरून याबद्दलची सविस्तर बातमी दिली आहे. हा झाला आजचा टाइम्स ऑफ इंडिया. यापुढचा पेपर आहे पुणे मिरर. इव्हॅपोरेशन इज द एनिमी अशी आज पुणे मिररच्या पान 1 वरची हेडलाईन आहे. विजय चव्हाण आणि मानसी सराफ जोशी यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबतची महत्त्वाची बातमी आज केलेली आहे. गेल्या वर्षी भरपूर पाऊस पडला. गेल्या वर्षीच्या जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत भरपूर पाणी, मुबलक पाणी अवेलेबल होतं, कारण त्याच्या आधीच्या पावसाळ्यातही भरपूर पाऊस पडला होता. मात्र असं असलं आणि यावर्षी आत्तापर्यंत जरी पाणी अवेलेबल असलं, पाणी टंचाई अशी आपल्याला झाली नसली तरीसुद्धा सध्या वाढता उन्हाळा आणि त्याच्यामध्ये धरणामधलं वेगाने कमी होणारं पाणी हे सध्या तरी सरकारच्या समोरची डोकेदुखी ठरलेली आहे. त्याच्यामुळे आता तरी सरकारने सर्वांना पाण्याचा वापर योग्य रीतीने जपून करायला सांगितलेला आहे, जेणेकरून जुलै महिन्यापर्यंत तरी आपल्याजवळ पाण्याचा मुबलक साठा राहील. पण तसं असलं तरी सुद्धा जे हीट वेव्ह झालेले आहेत आणि ह्याच्या सर्वांमुळे जे काही पाण्याचं बाष्पीकरण जोरात होत आहे त्यामुळे खडकवासला आणि बाकी जी सर्व धरणं आहेत ज्यांचं पाणी पुण्याला मिळतं तर तिथलं पाणी सुद्धा कमी होताना दिसत आहे वेगाने. त्याच्यामुळे पाणी हे व्यवस्थित जपून वापरणं हे आता क्रमप्राप्त असल्याचं शासनाचं म्हणणं आहे. यापुढच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे. ही हेडलाईन आहे PCMC इज इन द डॉग हाऊस एज कॅनाईन बाईट केसेस शूट अप.
विकी पठारे यांनी ही बातमी केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुत्र्यांचं पॉप्युलेशन वाढू नये ह्याच्यासाठीचं जे ॲनिमल बर्थ कंट्रोल असतं, ABC असतं, तर ह्या प्रोग्रामला थोडासा ठप्प झालेला आहे किंवा त्याचा वेग अगदी मंदावलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी हा प्रोग्राम पाहिजे तसा चालवला जात नाही आहे. याच्यामुळे कुत्र्यांची संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्याबरोबर कुत्र्यांचे माणसांवर होणारे हल्लेसुद्धा वाढलेले आहेत. गेल्या वर्षभरात PCMCमध्ये 46 लोकांना कुत्रा चावल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. हा होता आजचा पुणे मिरर. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक स्वतंत्र पत्रकारितेचं माध्यम आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो. ह्याच्यामध्ये काही छोटे मोठे स्थानिक अपडेट्स असतात, नॅशनल अपडेट्स असतात, काही सविस्तर बातम्या असतात, काही इंटरनॅशनल ॲनालिसिससुद्धा त्याच्यामध्ये असतात, काही बातम्या इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात. आमची वेबसाईट जरूर व्हिजिट करा आणि तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. इंडी जर्नल नावाचं आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. मे बी तुम्ही आजचा हा एपिसोड आमच्या यूट्यूब चॅनलवरच बघत असाल, पण जर तुम्ही हा एपिसोड फेसबुकवर बघत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल नक्की व्हिजिट करा. त्याच्यावरती न्यूजपेपर राऊंडअपप्रमाणेच इतरही अनेक कार्यक्रम आहेत, त्याचबरोबर काही व्हिडिओ रिपोर्टाजेस, एक्सप्लेनर व्हिडिओज हे आम्ही वेळोवेळी अपलोड करत असतो. तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. जसं आपण न्यूजपेपर राऊंडअपमध्ये काल दिवसभरात झालेल्या बातम्यांचा किंवा आज सकाळच्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या बातम्यांचा आढावा घेत असतो, तसं दररोज रात्री आम्ही डेली न्यूज रील या आमच्या एका पॉडकास्टमध्ये दिवसभरातल्या देशविदेशातल्या घडामोडींबाबत आढावा घेत असतो. त्या काय काय घडलेल्या आहेत ते बघत असतो. हा जो पॉडकास्ट आहे तो इंडी रेडिओ या आमच्या ॲपवर दररोज येत असतो. दररोज रात्री साधारण 8-8:30च्या दरम्यान तुम्ही तो ऐकू शकता आणि हे ॲप डाउनलोड करणेही खूपच सोपं आहे. तुम्ही जर या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोरची एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही हे ॲप लगेच डाउनलोड करू शकता. डेली न्यूज रील या न्यूज बुलेटिन बरोबरच इतरही अनेक कार्यक्रम, अनेक पॉडकास्ट, काही ऑडिओ बुक्स, इंटरव्ह्यूज, ऑडिओ रिपोर्ट्स असा बराच खजाना त्याच्यावरती आहे. त्याच्यामुळे हे ॲप नक्की डाउनलोड करा आणि तुम्हाला ते कसं वाटतंय, आमचे कार्यक्रम कसे वाटतात, त्याच्याबद्दल तुमचे काय सजेशन्स आहेत ते आम्हाला कळवायला विसरू नका. आणि या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला अजूनही आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे, जो आहे लोकमत. अंगणवाडी कार्यकर्त्यांचा त्यांना इनफ रेम्युनरेशन मिळावं, त्यांच्या कामानुसार त्यांना पेमेंट मिळावं, त्याचबरोबर त्यांना सरकारी एम्प्लॉईजप्रमाणे, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना बेनिफिट्स मिळावे, त्याप्रमाणे त्यांचं पेमेंट केलं जावं. याबद्दलचा लढा आपल्याला माहितीच आहे, गेल्या अनेक वर्षांपासून तो चालू आहे. या सर्व संदर्भात सर्वोच्च न्यायालयात केससुद्धा चालू होती. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं असं म्हटलेलं आहे की अंगणवाडी केंद्रात काम करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यक यांना ग्रॅच्युइटी कायदा 1972 अंतर्गत ग्रॅच्युइटीचा अधिकार आहे. त्याच्यामुळे खूप मोठा विजय हा अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी राहणार आहे जर ग्रॅच्युइटी त्यांना प्रॉमिस झाली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा म्हटलेलं आहे जे कर्मचारी, ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या अगदी ग्रासरूट लेवलवर जाऊन काम करतात, सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळ्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचवतात, तर त्यांच्या पेमेंटचा इश्यू जो आहे तो लवकरात लवकर केंद्रानं तसंच राज्य सरकारांनी सॉर्ट करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. यापुढची बातमी आपली आजची क्रिंज ऑफ द डे बातमी आहे. ह्याची हेडलाईन आहे, DJ तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला दुसरा. बुलढाण्यातल्या एका गावातली ही बातमी आहे. मलकापूर पांगरा अशा गावातली ही बातमी आहे, जिकडं त्यांनी असं म्हटलंय की लग्नासाठी वरात आली, मात्र मंडपात आत येण्याच्या ऐवजी वरात बराचसा वेळ नाचतच बसली. नवरदेव जो आहे तो बराचसा वेळ हा वरातीत नाचत बसला डीजेवर आणि त्याच्यामुळे मुलीच्या घरचे कंटाळले, मुलगीसुद्धा कंटाळली. त्यांनी लग्न मोडलं आणि एवढंच नाही तर मंडपातच असलेल्या दुसऱ्या व्यक्तीशी त्यांनी मुलीचं लगेच लग्न लावून दिलं. म्हणजे ही बातमी लोकमतच्या पेपरच्या पान 1च्या अँकरला का असावी हा प्रश्न मला वाटतंय जास्त विचारण्यासारखा आहे या बातमीमध्ये जे क्रिंज आहे त्याच्यापेक्षा सुद्धा. कोरोनामुळे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड हेलकावे खात होती आणि कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या हातातून गेल्या, त्यावेळी कृषी क्षेत्राने मात्र अनेक लोकांना नोकऱ्या दिल्याचं समोर आलेलं आहे. याबद्दलच्या डेटाची बातमी आज लोकमतमध्ये आलेली आहे. अर्थ उद्योग या पानावर आली आहे. गेल्या 3 वर्षात कृषी क्षेत्राने 1.10 कोटी अतिरिक्त लोकांना नोकरीची संधी दिलेली आहे. याच दरम्यान देशाच्या अन्य सर्व क्षेत्रातील मिळून जवळपास 150 कोटींपेक्षा अधिक लोकांची नोकरी ही गेली होती. हा होता आजचा लोकमत. आता आपण वळूया इंडियन एक्सप्रेसकडे.
तामिळनाडूच्या विधिमंडळानं काल राज्यातल्या 13 विद्यापीठांचे व्हीसी म्हणजे कुलगुरू निवडण्याचे अधिकार राज्य सरकारला देणारं एक विधेयक पास केलं. आपल्याला माहितीच आहे की तामिळनाडूने ह्याबद्दल आधी सुद्धा आक्षेप उठवला होता. इतरही काही राज्यांनी ह्याबद्दल विचारणा केली होती की व्हीसी निवडण्याचे अधिकार जे आहेत ते गव्हर्नरला का आहेत, ते सरकारला, राज्य सरकारला का नाही आहेत. काल याबद्दलचं विधेयक तामिळनाडू सरकारने पास केलेलं आहे. यावेळेस विरोधक AIDMK आणि BJPचे नेते हे ह्या विधेयकाला ओपोज करत, या विधेयकाला विरोध करत त्यांनी सभागृह सोडलं. मात्र तरी सुद्धा मेजॉरिटीने हे बिल जे आहे ते काल पास करण्यात आलं. आज अरुण जनार्दन यांनी चेन्नईवरून हा रिपोर्ट दिलाय. कालच आपण बातमी बघितली होती की राज्य सरकारनं मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेसवेच्या एका फेजचं उद्घाटन 2 मेला करायचं नियोजित केलं होतं. मात्र अचानकपणे काल ते रद्द करण्यात आलं. त्याचं कारण असं होतं की हे ओपन करण्यापूर्वी या पॅचमध्ये असलेला एक वाईल्ड लाईफ कॉरिडॉर जो आहे, एक वाईल्ड लाईफ ओव्हरपास आहे, तर हा ओव्हरपास डॅमेज झाल्याचं दिसून आलं. त्याच्यामुळे हे पोस्टपोन करण्यात आलेलं आहे. आता ह्याची दुरुस्ती झाल्यानंतर परत उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारची फ्लॅगशिप स्कीम असलेल्या कृषक बाजार किंवा ज्या मंडी होत्या जवळपास 10 वर्षांपूर्वी ज्या सुरू झाल्या होत्या त्या ऑलमोस्ट रिकाम्याच पडलेल्या आहे. वर्षातून बराचसा काळ त्या रिकाम्या असतात. तिकडे कोणतेही शेतकरी येत नाही. शेतकऱ्याने तिकडे येऊन डायरेक्टली त्यांचं प्रोड्यूस जे आहे, त्यांचा माल जो आहे तो लोकांना विकता यावा ह्यासाठी या बांधण्यात आल्या होत्या. मात्र तिकडे शेतकरीच येत नसल्यामुळे आता ह्या ज्या जागा आहेत, ह्या मंडी ज्या आहेत, तर त्या विभागानं, शेती विभागानं रेंट आउट करायला सुरुवात केलेली आहे. भाड्याच्या तत्वावर त्यांनी त्या दुसऱ्यांना द्यायला सुरुवात केलेली आहे. ह्या मंडी ज्या आहेत त्या वर्षातनं 2 वेळा फक्त गजबजतात. जेव्हा राज्य सरकार जेव्हा भाताचं प्रोक्युअरमेंट करतं त्यावेळेस, बाकी इतर वेळेस त्या भकास असतात, इतर वेळेस त्या रिकाम्याच असतात. रविक भट्टाचार्य, अत्रे मित्रा आणि जॉय प्रकाश दास यांनी मिळून आज ही बातमी केली आहे, जी इंडियन एक्सप्रेसच्या पानेकच्या अँकरला आली आहे. गुजरातमधल्या वडगामचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आपल्याला माहिती आहे की त्यांना आसाममध्ये अरेस्ट करण्यात आली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध तथाकथित आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी त्यांना ही अरेस्ट करण्यात आली होती. त्याच्यामध्ये त्यांना बेल मिळाल्या लगेच त्यांना परत दुसऱ्या एका गोष्टीसाठी अटक करण्यात आली. पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांनी एका महिला पोलीस ऑफिसरवर हमला केला आणि त्याच्यामुळं त्यांना परत अटक करण्यात आलं असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे. तोरा अगरवाला यांनी गुवाहाटीवरनं हा रिपोर्ट दिलाय. काल जागतिक मलेरिया दिवस होता. त्यानिमित्त आज अनुराधा मास्कर यांना यांनी एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ज्या मलेरियाच्या केसेस नोंदवण्यात आल्या त्यातल्या तब्बल 68% ह्या एकट्या गडचिरोली जिल्ह्यात होत्या, ज्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षी तब्बल 12,000 मलेरियाच्या केसेस नोंदवण्यात आल्या, ज्यातल्या 8 व्यक्तींचा मृत्यूसुद्धा झाला. त्याच्याबरोबरच मुंबई आणि ठाणेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मलेरियाच्या केसेस नोंदवण्यात आल्या. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअपचा एपिसोड सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.